हॅलो, नमस्कार. मी सुप्रिया. आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना. सकाळ सकाळची वेळ आहे आणि मस्त अशी ना अंघोळ झाली. त्याच्या आधी क्लिनिंग झालं होतं. म्हणजे उंबराबाहेरचं सगळं लोटून झालेलं आहे आणि घरसुद्धा म्हणजे उंबऱ्याच्या आतलंसुद्धा लोटून पुसून झालेलं आहे. पुसून राहिलेलं आहे म्हणजे फरशीला आधी पुसायची राहिलेली आहे. फक्त फर्निचर वगैरे जे काय होतं ना ते क्लिनिंग माझं आधीचं आंघोळी आधीचं जे आहे ते झालं होतं. तर मी आधी कशी करायचे, आंघोळ करायची मगच माझं घरातलं सगळं जे काम आहे लोटून झाडून हे सगळं करायचे. मला एकदा एका ताईंनी कमेंट केली होती की ताई तुम्ही उठल्या उठल्या पारुसा केर वगैरे काढत जा, सगळं क्लीन करत जा आणि मगच आंघोळ करत जा. तेव्हापासून मी ह्या गोष्टी म्हणजे हे मी फॉलो करते. त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे. कचरा वगैरे काढताना धूळ वगैरे अंगावर बसते आणि मग एकदाच क्लिनिंग झाल्यानंतर आंघोळ केली ना फ्रेश अशी आपल्याला मस्त देवपूजा वगैरे करता येते. तर इथं की नाही आंघोळ झाल्यानंतर मी 5 मिनटं माझं जे काही स्किन केअर रुटीन आहे ते करते. तर आता काही सनस्क्रीन वगैरे लावत नाही कारण डॉक्टरनी मला नाही सांगितलेली आहे. तर मी फक्त मॉइश्चरायझर लावते, तेही मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं. आणि मस्तपैकी ना अशी मसाज करायची. इतकी छान वाटतं ना, इतकं फ्रेश वाटतं ना. फक्त 5च मिनटं. करंगळी शेजारचं जे बोट आहे आपलं त्या बोटाने ना मस्तपैकी गोलाकार असं आपला आयब्रोजला किंवा डोळ्याच्या अवतीभोवती असा फिरवायचा आहे. करंगळी शेजारचा बोट आपण ज्या बोटाने देवाला कुंकू लावतो ना ते बोट बरं का, कारण त्या बोटामध्ये जास्त ताकद नसते आणि जास्त डोळे हा पार्ट असा नाजूक आहे. तर त्याच्यामुळं ना जास्त जोरात तो दाबायचा नसतो किंवा चोळायचा नसतो. म्हणून करंगळी शेजारच्या बोटानं ना असं गोल गोल फिरवायचं आणि मसाज करायची. इतकं छान वाटतं ना. आणि तुम्ही बघत असाल मला झोप वगैरे नसते जास्त, पण तुम्ही बघितलात ना चेहऱ्यावर अजिबात डार्क सर्कल नाही आहेत माझ्या, म्हणजे चेहऱ्यावर नाही सॉरी डोळ्याच्या भोवती डार्क सर्कल अजिबात नाही आहे. त्याचं हेच कारण असावं कदाचित, कारण बरेच वर्ष झाली मी अशी ही डोळ्याच्या भोवतीची जी मसाज आहे ती करते. अगदी मला सनस्क्रीन नाही लावली ना मी तर खोबऱ्याचं तेल लावते त्वचेला माझ्या आणि अशी मसाज करत असते. मसाज केल्यानं ना आपली स्किन जी आहे ती नेहमी अशी टाईट राहते, सुरकुत्या वगैरे पडत नाही. नाहीतर आपण बघा जसं जसं आपलं वय होत जातं तसं डोळ्याच्या बाजूला अशा 4 लाईन्स फोरहेडवर पडतात आणि डोळ्याच्या बाजूला सुरकुत्या पडत जातात. तर तसं म्हणजे होऊ नये किंवा नेहमी आपली स्किन आपण काळजी घ्यायची आपल्या आरोग्याची. आता हे की नाही हे कशासाठी, फक्त सुंदर दिसण्यासाठी करायचं नाही, तर आपलं आरोग्य आहे, आपल्याला देवानं हे शरीर दिलेलं आहे तर त्याची काळजी घेतलीच पाहिजे. अगदी साध्या पद्धतीनं, जास्त काही असंच दिसलं पाहिजे तसंच दिसलं पाहिजे, इतकीच महागडी क्रीम पाहिजे असं काही नाही. तर अशा साध्या सिंपल पद्धतीनं माझं स्किन केअर रुटीन असतं. आज ना शाळेचा पहिला दिवस आहे आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचं ना हे रुटीन मी तुमच्याबरोबर आज शेअर करते. त्याचबरोबर एक मस्त अशी रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे. तर इथं ना उठल्या उठल्या माझी देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्यानंतर की नाही लगेच मी बिना मिठाचा भात शिजायला घातला होता. आज ना सोमवती अमावस्या आहे अधिक मासातली आणि अधिक मास हा 3 वर्षातनं एकदाच येतो. पुरुषोत्तम मासाची आज समाप्ती होणार आहे आणि मृग नक्षत्रसुद्धा आता संपत चाललेलं आहे. तर चला आज की नाही सोमवती अमावस्या असल्यामुळं ना आपल्या पित्रांच्या नावानं आपल्याला घास टाकायचा असतो. बरेच मंडळी बघा हे करत असणार आहेत. तर बिना मिठाचा भात शिजवायचा, त्यात दही मिक्स करायचं आणि हा नैवेद्य आपण जसं की आपल्या कुलदैवतेला नेहमी तांदळाची खीर किंवा असा नैवेद्य घालत असतो तसा आपल्या पित्रांच्या नावाने का नाही आपल्या घराच्या आजूबाजूनं घास टाकायचा असतो. म्हणजे हे कीटक आजूबाजूचे किड्या मुंग्या यांना तृप्त करायचं असतं. हेच हा नैवेद्य खात असतात आणि मग पित्रांच्या रूपात म्हणजे जे पित्र आहेत आपल्याला ते आशीर्वाद देत असतात. तर यामागचं काय तात्पर्य आहे ते डीपमध्ये मी नाही सर्च केलं किंवा मला माहिती नाही आहे. पण ना एवढं माहिती आहे की दर अमावस्येला आहे ना दही भात भोवतीनं शिंपडायचा असतो आणि मग ते किड्या मुंग्या जे काही जंतू आपल्या आजूबाजूला आहेत ते खाऊन ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. तोच आशीर्वाद म्हणजेच पित्रांचा आशीर्वाद असतो. आता मी इकडे घास ठेवलेला आहे टेरेसवर. इतकं छान कवळवून पडलं होतं ना तिथंच थांबावं असं मला वाटत होतं, पण ते काही शक्य नव्हतं. आज आहे शाळा आणि शाळेचा पहिला दिवस म्हटल्यानंतर तर इथं मी ना दही भात ठेवला होता. सकाळी सकाळी की नाही हे दोघं येत नाहीत बरं का, हे नेहमी येतात खायला पण एवढ्या सकाळी सकाळी येत नाहीत. आज ना मी दही भात ठेवला आणि सकाळी सकाळी येऊन आहे ना ह्या दोघांनी पण खाल्ला. इतकं भारी वाटलं ना. खरंच पक्ष्यांनी किड्या मुंग्यांनी खाणं आजच्या दिवशी खरंच गरजेचं असतं. क्लिनिंग तर सगळं झालं होतं पण लादी पुसायची राहिली होती.
मुलं शाळेत जाण्याआधी ना फरशी अशी छान क्लीन करून घेतली ना की मग दिवसभरातली जी काही कामं आहेत ना आपल्याला म्हणजे जी राहिलेली आहेत पेंडिंग ती पण पटपट आवरता येतात. मुलं शाळेत जाण्याआधी आपली बरीच सारी कामं जी आहेत ती आटोपली गेली पाहिजेत. स्वयंपाक तर त्यांच्या डब्याबरोबरच आटोपतो, नाश्ता वगैरे सगळं, पण त्याचबरोबर क्लिनिंगची कामं पण ती दोघंही जाण्याआधी झालीत ना की बाकीच्या कामांना भरपूर वेळ मिळतो. मग जसं की आता व्हिडिओ एडिटिंग आहे, मेल वगैरे चेक करणं आहे, काही सेटिंग्स असतात, यूट्यूबचे अपडेट्स आलेल्या असतात आणि त्याचबरोबर माझा छोटासा बिझनेस आहे. त्याचबरोबर अजून माझं शिलाई काम पण असतं, घरातलं काम पण असतं, शूटिंग असतं. ह्या सगळ्या गोष्टी दिवसभर चालत असतात. त्यामुळं ना ह्या सगळ्या गोष्टींना टाईम मिळावा म्हणून मी 10च्या 11च्या आधीच जास्तीत जास्त ही सगळी कामं आटपून घेत असते. आज ना मस्तपैकी शिरा केलेला आहे कारण मुलांचा आज शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून आवर्जून ना आज मी मस्तपैकी गोडाचा शिरा केला आणि भरपूर ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, तूप घातलेलं आहे. आता हा शिरा की नाही 1-5 मिनटं छान वाफवू देते आणि मुलांचे डबेत ना मी सकाळी सकाळी स्वच्छ धुवून ठेवले होते. गेले 1-1.5 महिना धूळ खात पडले होते, तर ते स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून घेते. आज ना मी टिफिनला शिराच देणार आहे. तर आज ना त्यांची शाळा लवकर सुटणार आहे, 1 वाजताच ते घरी येणार आहेत, त्याच्यामुळं टिफिनला शिरा द्यायचंच ठरलं होतं. आज काही डब्याचा गोंधळ गडबड नव्हतं जास्त, पण तरी पण आज म्हटलं चला पहिला दिवस आहे, आज देवाला नैवेद्यसुद्धा दाखवता येईल. जसं की आपण सकाळी दहीभात शिंपडला तर शिरा म्हणून गोडाचा नैवेद्य म्हणून आपण देवाला शिरा दाखवूया आणि मुलांच्या डब्यालाही होईल आणि सगळ्याच्या नाश्त्याला होईल असा विचार केला. इतका छान मऊ लुसलुशीत झालेला आहे ना, जास्त पण फडफडीत असा जर असेल कमी पाणी घालून केलेला तर तो शिरा खाताना ना थोडंसं असं घशामध्ये त्रास होतो. म्हणून ना एकदम असं मऊ मऊ केलं ना, मऊ पण थोडासा सुटसुटीत, तर एकदम खायला पण भारी वाटतो आणि कोणाकोणाला आवडतो, कोणाकोणाला नाही आवडत, पण आमच्याकडे तर सगळ्यांनाच आवडतो. फक्त आजी बाबा सोडून सगळे खातात. आजी बाबांना पण आवडतो पण शुगर असल्यामुळं ते खात नाहीत. तर आता इथे सगळ्यांना शिरा वाढून झालेला आहे आणि देवांश उठलेला आहे. उठल्या उठल्या आधी तो पाणी वगैरे पितो आणि मग सुरुवात करतो त्याचं आवरायला. आता यावर्षी तर कसं होणार आहे, काय होणार आहे, काहीच प्लॅनिंग नव्हतं. देवांश त्याच्या हातानं बॅग भरणार आहे का काय, कसं होणार आहे हे याचं काहीच प्लॅनिंग नव्हतं. तुमच्या दादांना की नाही शिऱ्यामध्ये दूध घालून लागतं म्हणून इथं मी दूध देत होते त्यांना. थंडच होत, इतकी भूक लागली होती ना, थंडच दूध ओतायला लावलं. आणि मग इकडं चालू झालेली आहे शाळेची गडबड. तर दादाचं पटकन आवरलेलं आहे आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे ना, त्यामुळं शाळेत ना 10 मिनटं आधी लवकर बोलवलं होतं. इथं बाबांनी ना आयुषला टाय बांधून दिली होती. एकंदरीत असाच गडबड गोंधळ सगळ्यांच्या घरी असणार आहे. शाळेचा पहिला दिवस म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी झाल्यास. आता शाळा चालू झालेली आहे तर सगळ्यांना टिफिनची सुद्धा गडबड असणार आहे. आता आयुष कसं त्याचं तो आवरतो, पण देवांशचं ना आवरून द्यावं लागतं, तरीही तो त्यातल्या त्यात सगळं आवरतो. फक्त टाय वगैरे बांधून देणे, बेल्ट बांधून देणे आणि त्यानंतर केसांना तेल वगैरे लावणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. तर इथं ना दादाचं आवरत होता. दादाचं आवरून झालं. दादा ना सकाळी पहाटे लवकर 4 वाजता उठतो, त्याच्यामुळं पटकन आटपून होतं तालमीतून. तो 8-9 वाजेपर्यंत घरी येतो आणि त्याचं तो आवरतो. फक्त त्याला खायला प्यायला वेळेवर द्यावं लागतं. इकडं ना कोणाचंच लक्ष नव्हतं. याची देवपूजा चालली होती. म्हणजे शाळेचा आज पहिला दिवस आहे तर त्याने तर न विसरता देवबापाच्या पाया पडलेल्या आहे, नमस्कार केलेला आहे. आणि आयुष दादा त्याला म्हणत होता, तू शूज घातलेले आहेस, शूज घालून पाया पडू नको, असं त्या दोघांचं चाललं होतं. फायनली 9:30 वाजेपर्यंत सगळ्यांचं आवरलं, आटपलं आणि मुलं निघालीत शाळेत. तर शेवटच्या क्षणी ना जाताना एवढा गडबड गोंधळ रडारड झाली ना ती ह्या कंपास बॉक्ससाठी. तर ह्या कंपास बॉक्सची मी तुम्हाला लिंक देते, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग करते. हे प्रोडक्ट घ्या बरं का, खूप छान आहे. पण काय झालं, हे आपटल्या गेली आणि तुटली जाता वेळेस नेमकी. तर हे अशी त्याला बटणं आहेत, असं हे इरेजर ठेवायचं हे बॉक्स आहे. त्यानंतर पहिलं बटन दाबलं की शार्पनर वर येतं आणि तिसरं बटन दाबलं की कंपास बॉक्सच्या मधला आतमधला जो पार्ट आहे तो ओपन होतो. त्यानंतर चौथं बटन दाबलं की अजून एक पार्ट आहे छोटासा, तो येतो. छोटंसं कॅलेंडर आहे याला. संपूर्ण वर्षाचं ना एका पानावर कॅलेंडर हे बसलेलं आहे आणि खरंच डेट्स वगैरे ज्या आहेत त्याच्यावरच्या एकदम परफेक्ट आहेत बरं का. कांदा कापत होती.
शायनिंग कशाला मारायची चष्मा घालून? तुम्ही गॉगल घालून कशी शायनिंग मग आम्हाला पण कांदा चिरताना डोळ्यात पाणी येतं, कळलं का? म्हणून आम्ही चष्मा घालतो. काय इकडं ना मुलं शाळेत गेली पण आणि आली पण, तर इथं मी तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करते. त्याआधी ना तुमच्या दादांचं माझं बघा हे असं काही ना काहीतरी चालू असतं. आता मी चष्मा घातला होता कांदा कापताना, एवढा तिखट आहे ना बाबा हा कांदा, आणि मला असं वाटतं की जळजळ तेवढीच कमी होईल म्हणून मी चष्मा घातला होता. ते तुमच्या दादांना असं वाटतं की काय ही चष्मा घालून कामं करते, शायनिंग करते असं आहे ते. आणि खरं तर आहे ना चष्मा हा यूज केलाच पाहिजे मला, म्हणजे स्क्रीन कॉन्टॅक्ट म्हणजे लगेच होतं आहे ना, सारखं मी मोबाईल बघत असते त्याच्यामुळं. तर एवढा पण मी घालत नाही सारखा, माझ्या डोळ्यांना घाम वगैरे येतो, मला तरी चष्मा घालायला आवडत नाही. पण हां, कांदा वगैरे इतका तिखट हे असेल, कांदा कापताना सहसा मी चष्मा घालत असते. तर दादांचं तुमच्या हे असं चिडवणं काही ना काहीतरी कशवणं चालूच असतं. तर असो, आता इथं मी कांदा की नाही लोखंडी तव्यावर छान भाजून घेतला. तेल ना 2 चमचे घातलेलं आहे, तुम्ही पाहिलं. तेलात डायरेक्ट बारीक कट केलेल्या 3 कांदे जे ना मीडियम साईजचे कट करून घेतले आणि तेलामध्ये परतून घेतले. त्यानंतर त्यामध्ये सोडे घातलेले आहे. तर सोडे म्हणजे कोळंबीचाच प्रकार असतो, तो वाळवलेला असतो, त्याला सोडा म्हणतात. आणि ना गरम पाण्यामध्ये 10 मिनटं भिजत घातलेला होता सोडा, कांद्यामध्ये छान परतून घेतला. आणि त्यानंतर ना एकदम चपटा असा बटाटा कापायचा आहे आपल्याला. तर सोडे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये ना आपला कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तुम्हाला जर मागवायचा असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, नक्की ऑर्डर करू शकता. आणि हळद पावडरसुद्धा मी सेल करते, तर तुम्ही तीसुद्धा मागवू शकता. जर तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे नसेल कांदा लसूण मसाला, तुम्ही जे लाल तिखट वापरत असाल ना ते सुद्धा या कालवणामध्ये घातलं तरीही चालेल. रेसिपी एकदम साधी सोपी असते माझी. तर तुम्ही बघाल इतकं छान आणि चवदार कालवण झालं होतं ना. तर मस्तपैकी ना ज्वारीचं पीठ मी तेलामध्ये भाजून घेतलं. सुरुवातीलाच भाजायचं असतं, खरं मी विसरले होते. पण कधी कधी ना अशी प्रोसेस उलटी पालटी होते ना, तरीसुद्धा कालवण एकदम टेस्टी होतं बरं का. आता मी बघितलं ना तुम्ही कसं केलं. फक्त कांद्यामध्ये बटाटा सोडे परतून घेतलेले आहेत 1 मिनिटभर, आणि आपलं कांदा लसूण मसाला घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे, बस. या व्यतिरिक्त मी काहीसुद्धा घातलेलं नाही, कारण आपल्या कांदा लसूण मसाल्यामध्ये सगळ्या प्रकारचे गरम मसाले, हळद वगैरे, हिंग सगळं असतं, त्याच्यामुळं काहीच घालण्याची गरज नसते. इतकं छान चविष्ट कालवण होतं. आता ना संध्याकाळची वेळ, चहा पाणी झालेलं आहे आणि इतकं भारी आणि फ्रेश वाटतंय ना आज मला. खूप दिवसातून आज मला दुपारी झोप आली, तर मस्तपैकी झोपले. आज शाळेचा पहिला दिवस होता, लवकर उठले होते आणि त्यामुळेच कदाचित एकदम निवांत अशी झोप झाली माझी, आणि त्यामुळेच तुम्हाला मी अशी एकदम छान फ्रेश दिसते. केस वगैरे आज वॉश केले होते ना, तर कधीही केस धुतले की मला असं म्हणजे मोकळे ठेवावेशीच वाटत नाही. तुम्ही कधीच कुठल्याही ब्लॉगमध्ये बघा, केस माझे ना मोकळे नसतातच अजिबात. वेणी तरी घातलेली असते, नाहीतर मग आंबाडा तरी बांधलेला असतो. मोकळे केस असे नकोच वाटतात उन्हाळ्यामध्ये. हिवाळ्यामध्ये तरी काही वाटत नाही, पण उन्हाळ्यामध्ये तर अजिबात नको वाटतात. आणि मोकळे सोडले ना केस की असे फाटे वगैरे फुटतात, केसांचं आरोग्य व्यवस्थित राहत नाही. म्हणून मस्तपैकी कधीही तेल वगैरे लावून चापून चुपून असा एकदा आंबाडा तरी घालायचा, नाहीतर मग वेणी तरी घालायची. तर असो, दुपारी की नाही मस्तपैकी सोड्याचं कालवण केलं होतं आणि रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली. पण आज ना मी तुमच्याबरोबर थाळी शेअर करू शकली नाही, कारण खूप उशीर झाला होता. म्हणजे बघा 2 वाजले होते जेवायला, म्हणजे 1:30 वाजता सगळं झालं आणि 2 वाजता मी सगळ्यांना जेवायला वाढलं. इतकं छान झालं होतं ना कालवण. जर तुम्ही अशी सुकी फिश खात असाल, बोंबील, सोडा किंवा सुक्कट, म्हणजे सुक्कट म्हणजे मासे असतात बघा, तुम्ही कोणी खात असेल तर तुम्हाला माहिती असेल, तर अशा सुकी फिश जी असते ना त्याचा वास येतो. ती जर योग्य पद्धतीनं रेसिपी केली का नाही, वास पण येत नाही आणि एकदम मस्त लागतात. तसं बऱ्याचदा मी बोंबलाची सुद्धा रेसिपी शेअर केली होती आणि मी स्वतःना पहिल्यांदा केलं होतं सोड्याचं कालवण, नाही तर मग सासूबाई करायच्या. तर आज मला म्हटलं चला जसं येईल तसं करायचं, पण इतकं छान झालं होतं ना, खूप मस्त झालं होतं ते सोड्याचं कालवण. तर काय तुम्हाला तुमच्याबरोबर थाळी शेअर करता आली नाही. डायरेक्ट फोडणीला घातलं, बटाटा शिजला की समजायचं की आपलं हे कालवण शिजलेलं आहे आणि मस्तपैकी म्हणजे संपलंच सगळं. तुम्हाला दाखवते. आणि आज की नाही अजिबात कट्टा वगैरे काहीच आवरलं नाही, जसाच्या तसा राडा पडलेला आहे. आणि इकडे बघा, हे काही सुद्धा या तव्यामध्ये राहिलं नाही. तर चला आता संध्याकाळची वेळ आहे, हे पटपट आवरते. आणि आज आहे सोमवार, त्यामुळे ना आज आमच्याकडं बाजाराचा दिवस, तर बाजार घेऊन आजी बाबा येतीलच. तोवर आता हे घरातलं सगळं पटपट आवरते, मस्तपैकी त्यांना चहा वगैरे करून ठेवते आणि मग सगळ्या भाज्या वगैरे निवडायच्या. असा असतो सोमवारचा दिवस.
तर चला मग इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. आमच्या वाईला की नाही दर आठवड्याच्या सोमवारी आठवडी बाजार भरतो आणि ह्या आठवडी बाजारामध्ये की नाही शेतकरी म्हणजे ताजा माल घेऊन येतात. त्यांच्या शेतातला अगदी ताजा जो असतो की नाही शेती भाजीपाला तो मिळतो. नाहीतर मग काय होतं, एरवी ना महाग पण असतो आणि आपल्याला इकडनं म्हणजे जे बसतात ना ठेकेदार त्यांच्याकडनं घ्यावा लागतो आणि तो इतका असा फ्रेश पण नसतो. तर इथं आता मी भाजी सगळी निवडून घेते. मेथीच्या पेंडीचा काय रेट चालला आहे तुमच्याकडे मला नक्की कमेंट करून सांगा, कारण मग आम्हाला तर 40 रुपये एक पेंडी मिळालेली आहे. काही ठिकाणी ना किलो पण मिळतो, किलोवर मिळतो भाजीपाला म्हणजे मेथीची पेंडी. तर असो, मग आजच्या ब्लॉगचा शेवट मी इथंच करते. आता सगळ्या भाज्या पटपट निवडून घेणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आता हा आठवडी बाजार आहे की नाही व्यवस्थित कसा भरून ठेवते हे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन. आजचा व्हिडिओचा एंड मी इथंच करते. आजची रेसिपी आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.